Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. साधूंच्या हत्याकांडावरून ज्याच्या विरोधात भाजपने रान उठवलं त्यालाच आता निवडणुकीच्या तोंडावर पवित्र करून पक्षात घेतल्याचा प्रकार पालघरमध्ये घडलाय. भाजपने काशीनाथ चौधरी याला पक्षात प्रवेश दिलाय. नगरपालिकांच्या तोंडावर हा प्रवेश देण्यात आलाय. विशेष म्हणजे याच चौधरीच्या विरोधात भाजपने आरोपांची राळ उठवली होती. महाविकास आघाडीच्या काळातील पालघरमधील गडचिंचले इथे साधूंना जमावाने मारहाण केली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी काशीनाथ चौधरी याच्यावर भाजपने मुख्य आरोपी असल्याचा आरोप केला होता. एकनाथ शिंदे यांनी देखील बंड करत असताना साधू हत्याकांडाचा अनेकदा दाखला दिला. आपल्या बंडाचं हे एक कारण असल्याचं देखील ते म्हणाले होते. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं म्हणत भाजपकडून जोरदार हल्लाबोल देखील केला होता. ठाकरे सरकारच्या काळात साधूंचं हत्याकांड घडलं असा आरोप देखील सातत्याने केला जात होता. या सगळ्यानंतर आता ज्याच्यावर भाजपने आरोप केले त्याच राष्ट्रवादी पवार गटाचा नेता काशीनाथ चौधरी याला पवित्र करून भाजपने पक्षात प्रवेश दिलाय. त्यामुळे आता भाजपने केलेल्या आरोपांचं काय झालं असा प्रश्न राष्ट्रवादी पवार गटाचे नेते विचारतायत. पालघर जिल्ह्यात जोरदार शक्तप्रदर्शन करत चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. खासदार हेमंत सावरा आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झालाय. चौधरी याच्यासोबत 3000हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. 16 एप्रिल 2022ला सुरतकडे निघालेल्या 2 साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचली येथे जमावाकडनं अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 200 जणांना अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत 108 साक्षीदारांचा जबाब देखील नोंदवला आहे.